19 तारखेला धमाका होणार. मंत्री उदय सामंतांचं मोठं आणि सूचक वक्तव्य. शिवसेनेतील पक्षप्रवेशासंदर्भात सामंतांचं मोठं वक्तव्य. चंद्रराव तावरेंचा अजित पवारांना इशारा. मी बोललो तर अजित पवारांना रस्त्यावर फिरता येणार नाही. चंद्रराव तावरे यांचा अजित पवारांना खोचक सवाल. मालाड पश्चिमेतील भाजपच्या माजी नगरसेविका जया सतनाम सिंह तिवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तर या प्रकरणी बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित. ढोल ताशांच्या गजरामध्ये बडगुजर यांचा भाजप कार्यालयामध्ये आगमन. गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक आहेत. सुधाकर बडगुजर यांच्याकडनं गिरीश महाजन यांचं कौतुक. महापालिका निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला बडगुजरांचा इशारा. बावनकुळे साहेब, आपण जे काम सांगाल ते मी करेल आणि पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडेल. सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत बबन घोलप यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश. बडगुजर साहेबांचा पक्षामध्ये अपमान झाला म्हणून मी त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केला. बबन घोलपांचं वक्तव्य. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपला जो खाक्या आहे तो दाखवू आणि भाजपला विजयी करू. बबन घोलपांचं वक्तव्य. नाशिक जिल्हा आपला बालेकिल्ला. पक्ष मोठा करणं म्हणजे दलाली नाही. आता आपल्याला अबकी बार 100 पार करायचं आहे. गिरीश महाजनांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस उबाठा काँग्रेस या पक्षावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. गिरीश महाजनांचं विधान. तुम्ही सर्वांनी जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या काळात भाजपने आपली विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. नाशिकमध्ये शिवसेना खंबीर असल्याचं खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून राऊतांची टीका. उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांची बैठक घेणार. उद्या दुपारी मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. 6 ते 7 महिन्यानंतर माजी नगरसेवकांची बैठक. सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील उद्या करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश. विनोद घोसाळकर आणि त्यांच्या सुनबाई आमच्यासोबत. तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण. अजित पवारांना सोबत घेण्यासंदर्भात पवारांची नकार घंटा. जे भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना सोबत घेऊ. संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. पवारांचं वक्तव्य. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. जालन्यामध्ये भाजपच्या महाविकास आघाडीला दणका. आमदार बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या मेळाव्याचं आयोजन. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. या बैठकीत 10 मोठे निर्णय. राज्यात शेतीसाठी AI धोरणाला मंजुरी. यासह आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्राचा दौरा. राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी. राज यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा होणार नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा टोला. अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू आज कोर्टामध्ये याचिका त्यांनी दाखल केली. बच्चू कडूंवर अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्रतेची कारवाई. ठाकरेंच्या सेनेचे 68 नगरसेवक शिंदेंकडे गेले. संजय राऊत आणि त्यांचा पक्षच पणवती. चंद्रकांत पाटलांचं राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर. बीडमध्ये आष्टी तालुक्यात आरपीआयचे तालुका अध्यक्ष अशोक साळवे यांचं आमरण उपोषण. गरीब नागरिकांना पात्र योजनांचा लाभ तत्काळ देण्याची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. 24 जून रोजी पुढची सुनावणी होणार. मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. वॉटर मेट्रोचा विकास आराखडा 3 महिन्यांमध्ये सादर करा. मंत्री नितेश राणेंचे निर्देश. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरणाची कामं ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. मंत्री हसन मुश्रीफांचे संबंधित प्रशासनाला निर्देश. काँग्रेसमधील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना दिलासा. आगामी निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार नाही. जिथे अध्यक्षपद रिक्त त्या ठिकाणी नव्यानं नियुक्ती केली जाणार.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर. शिरोळ येथे जल्लोषामध्ये स्वागत. कुरुंदवाड पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन. कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक. शहराच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा. प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना. कल्याणमधील पेसवली ग्रामस्थांची होणार डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता. डम्पिंग ग्राउंडच्या जागेचं बागेमध्ये होणार रूपांतर. आमदार राजेश मोरेंचा पुढाकार. सातारा शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला ऐतिहासिक महाद तलाव जून महिन्याच्या सुरुवातीला तुडुंब भरला. पाऊस असा पडत राहिला तर यावर्षी पाणी टंचाईचा धोका दूर होईल, गावकऱ्यांची प्रतिक्रिया. गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 23 जूनपासून सुरू होणाऱ्या शालेय सत्रासाठी तयारी सुरू. जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळेतील 65,000 विद्यार्थ्यांना शाळा समितीच्या मार्फत घरपोच गणवेश. रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेरी घाटामध्ये नव्यानं बनलेल्या बोगद्याला गळती. प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. राज्यातील पुलांच्या तपासणीवर जिल्हा प्रशासनाचा फोकस. यवतमाळ जिल्ह्यामध्ये BNDC द्वारे 4119 पुलांचं ऑडिट. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गावरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे जिल्हा प्रशासनाचे पत्र. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल. 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंत वेळापत्रकात बदल. संबंधित कालावधीमध्ये 6 ऐवजी 3च दिवस रेल्वे धावणार. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी. बुलडाणा शहरामध्ये हरितपट्टा, हरित क्रांती आणि माझी वसुंधरा सुंदर अभियान. शहरामध्ये 1 कोटी किमतीची उच्च प्रतीच्या वृक्षांची लागवड केली जाणार. पाचवड ते रत्नागिरी रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यानच्या सुमारे 120हून अधिक झाडांचं रिप्लांटेशन होणार. महामार्गावर 5000 झाडं नव्यानं लावण्याचा संकल्प. ठाण्यातील काही भागामध्ये बुधवार गुरुवार पाणीपुरवठा राहणार बंद. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा राहणार बंद. कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक. पुलाची शिरोळी ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. हद्दवाढीच्या विरोधात 20 गावांतील ग्रामस्थ आक्रमक. बीडच्या गेवराईमध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नाही. सार्वजनिक स्मशानभूमी असूनही अंत्यसंस्काराला विरोध. मातंग समाजाचा प्रश्न ऐरणीवर. बुलडाण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यानं 35. शिक्षक निलंबित. विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर कारवाई करणार. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा शिक्षकांना इशारा. कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक. पुलाची शिरोळी ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. मुंबई गोवा महामार्गावर पणदूर वेताळ बांबर्डे येथे पुन्हा खड्डे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला पुन्हा खड्डेच खड्डे. वाशिम शहरामध्ये रस्ते विकास कामांना सुरुवात. पावसाळ्यामध्ये रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त. हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्यावर. पावसाळ्यामध्ये उघड्यावर डीपी असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेला धोका. नवी मुंबई पालिका भरतीसाठी या 15 ते 21 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा. पालिकेमध्ये 368 पदांसाठी भरती. राज्यभरातून 84,000 पेक्षा अधिक अर्ज. वाशीमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य. अद्याप 2,53,342 नागरिकांची प्रक्रिया नाही. अंतिम मुदतीनंतर KYC न केलेल्या लाभार्थ्यांचं धान्य वितरण थांबवणार. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2041 वर. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 863 वर. कोरोना वाढतोय, काळजी घ्या. पुणे विमानतळावर कॅब चालकांना वेळ मर्यादा देण्याचा प्रस्ताव. नवीन टर्मिनलवर होणाऱ्या कोंडीमुळे विमानतळ प्रशासनाचा महत्त्वाचा प्रस्ताव. हैदराबादला जाणारी सकाळची विमानसेवा बंद. संभाजीनगरहून 70% प्रवाशांचा प्रवास. बंदीच्या निर्णयामुळे प्रवासी नाराज. नंदुरबारमध्ये तळोदा शहरात आदिवासी महिलांचं रास्ता रोको आंदोलन. आदिवासी महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपात दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलन. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या संदर्भात आज बैठक. 20 ग्रामपंचायतींचा कोल्हापूर हद्दवाढीला विरोध. 20 ग्रामपंचायतींनी पुकारला बंद. संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणीमध्ये आगमन. यावेळेस भाविकांनी पालखीचं मोठ्या उत्साहात केलं स्वागत. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडनं प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत उत्कृष्ट कारवाई करण्यासाठी बक्षीस. पुण्यामध्ये पूरस्थितीची माहिती पूर्वीच मिळण्यासाठी रेडियस संगणक प्रणाली विकसित. 2 ते 3 दिवसांपूर्वीच पूरस्थितीची माहिती मिळणार. अमरावतीमधील मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखड्यासाठी निधी मंजूर. 3ही विकास आराखड्यातील कामांचा विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी घेतला आढावा.
नागपूरमध्ये रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या 3 कंत्राटदारांना 1 कोटी रुपयांचा दंड. कंत्राटदारांना 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना. कराड चिपळूण महामार्ग 15 तासांपासून बंद. मुसळधार पाऊस आणि रस्त्याच्या कामामुळे बंद. वाहनं 15 तास एकाच जागेवर खोळंबली. कुंडवळा पूल दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. 6 जणांकडून 15 दिवसांमध्ये अहवाल सादर होणार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार. गडचिरोलीमध्ये एकाहत्तर इमारती धोकादायक स्थितीमध्ये. जीर्ण इमारतींमध्ये नागरिकांचं वास्तव्य. नागरिकांच्या जीवाला धोका. पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पीएमपीएल जादा बसेस सोडणार. पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय. 16 ते 20 जूनच्या दरम्यान आळंदी आणि देहूसाठी जादा बसेस. तेहरानमधील भारतीयांनी शहर सोडावं. इस्रायल इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना महत्त्वाच्या सूचना जारी. कोल्हापूरमध्ये नळ जोडणीमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी शिरोळ पालिकेतील 4 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. 2,41,300 रुपयांचा पहार केल्याचा ठपका. परभणीमध्ये गोवंश मांस विक्रीवर बंदी असून देखील विक्री होत नसल्याचं समोर. तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा. बुलढाण्यामध्ये लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचं आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. योग दिनाच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्वेलर्सनं दिला वृद्ध दाम्पत्याला मोफत दागिना. मोफत दागिना देताच दाम्पत्याला अश्रुनावर. वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन. कक्षात 2 डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती. गरजू नागरिकांना तात्काळ उपचार देण्याच्या दृष्टीने निर्णय. अकोल्यातील दाळंबी गावातील नागरिकांचं पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोरच आंदोलन. एमएसटी सीएटी परीक्षेचा निकाल जाहीर. पीसीएममध्ये 22 जण अव्वल. राज्यातील 22 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवले. मुंबईतील 3घांचा यामध्ये समावेश. मुंबईत इमारतींची भिंत कोसळून 2 महिला जखमी. वांद्रे पूर्व येथे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना. एका चाळीतील घरावर पडली इमारतीची भिंत. अमरावती जिल्ह्यामधील पाणी प्रकल्प अजूनही तहानलेलेच. अप्पर वर्धा धरणामध्ये 43.50% इतकाच जलसाठा. 48 लघु प्रकल्पांपैकी 27 तलाव अजूनही कोरडे ठाक. वाशिम शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याच्या ढिगाणी भरलेल्या नाल्याची स्थिती. दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांना त्रास. आरोग्य धोक्यात. पालिकेचं मात्र दुर्लक्ष. पॉलिटेक्निक प्रवेशाला मुदतवाढ. 26 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार. कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधातील जनतेचा संताप. जबरदस्ती बसवलेल्या स्मार्ट मीटरचं बिल न भरल्यानं ग्राहकांचं कनेक्शन तोडलं. कारवाईच्या विरोधात आंदोलन. अंकुश या संघटनेच्या माध्यमातून ठिय्या. पुण्यामध्ये पुन्हा घुमणार ढोल ताशांचा गजर. ढोल ताशा वादकांकडनं सरावाला सुरुवात. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाला वाद्यपूजन सोहळा संपन्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यामध्ये 40 तास उपस्थित राहणं बंधनकारक. प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. कुलगुरूंचे प्राध्यापकांवर बंधन. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाला सुरुवात. बीएमसीकडून सेवांच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा मोर्चा. म्युनिसिपल मजदूर संघाचा आज मोर्चा. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा. 1400 दिंड्यांना मिळणार 20,000 रुपयांचं अनुदान. 10 वाहनाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना संख्येत वाढ. वाढीव दिंड्यांसाठी शासनाच्या वतीनं 68,20,000 रुपयांची अधिकची तरतूद. दिवेघाट मार्ग पालखीच्या वेळेत बंद राहणार. पालखी सोहळ्याच्या दरम्यान दिवेघाटात डोंगरावर चढण्यास बंदी. माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगानं देहू नगरपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी. महत्त्वाच्या ठिकाणी 42 सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.